आपल्यासोबत विजय कुंभार जोडले गेलेले आहेत। त्यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांचं समर्थन केले असं म्हणता येणार नाही, मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे शक्य आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। कुंभार सर, तुम्ही जे म्हटलेलं आहे की हे शक्य आहे, म्हणजे एखादा विषय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला नसला तरी सुद्धा त्याचा जीआर काढणं शक्य आहे। काय नेमकं घडत असतं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, विधान भवनामध्ये? तुम्ही त्या संदर्भात बोललेला आहात। शक्य नाही असं होऊ नये, परंतु त्या मंत्रालयामध्ये घडतंय, हा माझा आरोप आहे। आणि हे फक्त धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडलेलं नाहीये की धनंजय मुंडे यांनी जसं आता मंत्रिमंडळ ठराव मंजूर झाले नसताना तो भासून पुढची कारवाई केली, तसं यापूर्वी मंत्रालयात घडलेलं आहे। आरोग्य खात्याच्या ठरावाच्या बाबतीत मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेला नसतानाही तो झाल्याचं भासून कार्यादेश काढण्यात आले होते। हे मला म्हणायचं आहे, मंत्रालयातले मंत्रिमंडळाचे ठराव हे खूपच स्वच्छ असले पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। परंतु मंत्री आणि अधिकारी हे सगळं आपलं घरचं कार्य आहे, किराणा मालाचं दुकान आहे असं समजून मंत्रालयातले ठराव मंजुरी करतात आणि त्याच्यातून एक फार मोठ्या प्रकारचा आर्थिक अपहार आणि गुन्हे घडतात, हे मला याच्यामध्ये म्हणायचं आहे। आणि हे जे अंजली दमानिया असेल किंवा मी, आमच्या लक्षात आले हे काही प्रकार आहे, असे प्रकार जर मंत्रालयात घडत असतील तर ते सामान्य माणसाच्या लक्षात येणं अवघड असतं। त्यामुळे कारवाई करावी अशी बरोबर आहे। या संदर्भात आणखी सविस्तर सुद्धा तुमच्याकडून जाणून घेतो। तुम्ही असेच जोडलेले राहा। मात्र धनंजय मुंडेंनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकूया। पुन्हा एकदा तुमच्याशी बोलतो। तर धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? दमानियांनी केलेले आरोप अर्धवट माहितीच्या आधारे आहेत असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। खोटं बोलून जीआर काढल्याचे आरोप संपूर्णपणे चुकीचे असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। सरकारच्या नियमावलीमध्ये जीआर काढण्याची पद्धत आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर मुख्य सचिव जीआर काढतात। दमानियांकडे कागदपत्र असतील तर त्यांनी कोर्टात जावं। कोर्टात आम्हीही योग्य लढा उभा करून दाद मागू असंही मुंडे म्हणाले। फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये काही तरतुदी आहेत असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं। पुन्हा एकदा जाऊया, विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपचे ते नेते आहेत। विजय कुंभारजी, खरं तर आता धनंजय मुंडेंनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहिलं। कॅबिनेट बैठकीत निर्णय होतो, मग मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत ते जीआर काढतात, अशा प्रकारचं त्यांनी जी प्रक्रिया असते ती सांगितली। या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन सुद्धा काम होतं असं तुमचं म्हणणं आहे? 100% हे फक्त म्हणणं नाही तर हेच खरं आहे। धनंजय मुंडेंनी प्रक्रिया सांगण्याची गरज नाही, ती प्रक्रिया कायद्यामध्ये लिहिलेली आहे। या प्रक्रियेशिवाय काम केलं गेलं म्हणून तर आमचे आक्षेप आहेत। या आधीचे आणखी काही आक्षेप आम्ही, आणखी काही विषय 1-2 दिवसात आम्ही मांडू की मंत्रालयामध्ये कशा पद्धतीचे ठराव मंजूर होतात याचे। पण त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टात जाण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती मांडावी, कुठले ठराव झाले मंजूर, कुठल्या याला झाले, बैठकीमध्ये झाले, त्याचं इतिवृत्त काय, कुणी प्रस्ताव मांडले, कसे मंजूर झाले, याची सगळी कागदपत्र त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये टाकावीत। केवळ झालंय असं म्हणून उपयोग असं नाही, आम्ही पब्लिक डोमेन मध्ये असलेली कागदपत्र आमच्या ट्विटमध्ये टाकलेली आहेत, तसं त्यांनी दाखवावं की हा ठराव त्या दिवशीच्या इतिवृत्तामध्ये आहे म्हणून। केवळ प्रोसिजर अशी असते आणि मुख्य सचिव करतात आणि सचिव अमुक करतात हे आम्हाला पण माहिती आहे। ते झालं नाही म्हणून तर आक्षेप घेतलेत ना। बरं, धन्यवाद विजय कुंभारजी, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची या संदर्भात केलीत त्यासाठी। आणि आज सगळ्या प्रकरणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली, आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा एकदा पाहूयात। अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाही असा आमचा समज आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। बातम्या आपण पाहतोय, मंत्रालयामध्ये कॅबिनेटमध्ये सगळं काही नियमानुसार चालतं असं हा भ्रम आहे असं विजय कुंभार म्हणाले। तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे।